मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथे सोमवारी स्वस्त धान्य दुकानामधून वाटप होत असलेला आणि खराब झालेला मक्का वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर गावातील काही नागरिकांनी सरपंचांकडे धाव घेतली। तसेच माजी सरपंच अल्केश मोहल्ले यांनी स्वस्त धान्य दुकानदाराला वाटप थांबविण्यास म्हटले। गोडाऊन कीपर इंगळे यांच्याशी फोनवर संवाद साधला असता त्यांनी सांगितले की मक्का हा शासनाकडूनच खराब आलेला आहे। यावर अल्केश मोहल्ले यांनी एवढा खराब दर्जाचा मक्का लोकांना का खाऊ घालता असे म्हटल्यावर हे तात्काळ थांबवून योग्य माल वाटप करण्यात यावे, अन्यथा पंचनामा केले जाईल असे सांगितल्यानंतर इंगळे यांनी ते खराब माल आम्ही परत घेऊ, त्याऐवजी दुसरा योग्य धान्य वाटप करू अशी माहिती माजी सरपंचांना दिली। परंतु हा मक्का वितरण फक्त गौलखेड बाजार येथील स्वस्त धान्य दुकानातच आला आहे की चिखलदरा तालुक्यातील बाकीच्या स्वस्त धान्य दुकानात सुद्धा पोहोचलेला आहे, याचीही दखल संबंधित अधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे असे माजी सरपंच अल्केश मोहल्ले यांचे म्हणणे आहे। मात्र स्वस्त धान्य दुकानदारांनी आपला माल उचलताना गोडाऊनमधून चेक करून उचल करायला पाहिजे आणि तक्रार प्राप्त झाल्यास धान्य बदलून देण्यात येईल असे चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांचे म्हणणे आहे। तर गौलखेडा बाजार येथेच 1-2 कट्टे मक्का हा खराब आलेला आहे, तो आम्ही परत घेऊ व त्याऐवजी गहू देणार आहोत असे गौलखेडा बाजार येथील गोडाऊन कीपर इंगळे यांचे म्हणणे आहे। विदर्भ न्यूज करिता मारुती पाटणकर, चिखलदरा।